Dear students, today we continue the numericals on projectile motion. Here the numerical number 42. An aircraft flying horizontally at a certain height of 2 km with the speed h is equal to 2 km means 200 meter per second. Height h is equal to 2 km means 2000 meter and speed u is equal to 200 meter per second. Directly overhead an anti-craft gun, a sail with muzzle speed. आता याची व्ही घेऊया आपण. मजल स्पीड व्ही किती 600 मीटर पर सेकंद. मे हिट द प्लॅनेट ॲट तुम्हाला इथं काय विचारलं बेटा, हाईट जे असेल ती आपल्याला काढायचं आहे. पहा आता प्रॉब्लेमच्या डाटानुसार आपण थोडंसं इथं फिगर काढून तुमची आयडिया क्लिअर करतो. हे पहा असं या ठिकाणी जे दिलेलं आहे तुम्हाला, कुठं इथून असं प्लेन होरिझंटली एअरक्राफ्ट ज्याला म्हणू आपण, हे किती एच इज इक्वल टू 2000 मीटरहून चाललेलं आहे. हे एअरक्राफ्ट आहे. असं याची इनिशियल वेलॉसिटी तुम्हाला दिलेली आहे, राईट. आणि त्याच्यानंतर इथून या ग्राउंडवर ते गन फायर केलेलं आहे, सेल. आता त्याची मजल वेलॉसिटी जी असेल हे असं, आणि इथं या पॉईंटला काय होईल ते दोन्ही म्हणजे कुठं हे असं खाली येत दोन्ही ठिकाणी इथली हाईट तुम्हाला विचारलेली आहे. तर प्रॉब्लेममध्ये लक्षात आलं. तर आता काय विचारले आपल्याला, होरिझंटल एअरक्राफ्टनं होरिझंटल डिस्टन्स कव्हर्ड केलेला आपण काढावं लागेल. होरिझंटल डिस्टन्स covered by projectile, covered by aircraft is equal to काय येतं, आपण त्याची u इंटू टाईम टी, राईट. त्यानंतर वेळ आता होरिझंटल डिस्टन्स कव्हर्ड बाय काय दिलेलं आहे, सेल इज इक्वल टू काय असेल, हा जो इथं अँगल थीटा आणि हे व्ही आहे, तर व्ही कॉस थीटा इंटू टी. आता हे दोन्ही डिस्टन्स एका पॉईंटला कव्हर होतात, म्हणजेच होरिझंटल डिस्टन्स दॅट इज इक्वेट. हे इक्वेशन फर्स्ट, this is equation second. ut is equal to v cos theta into t. पण टी कॅन्सल आणि cos थीटाची किंमत आली आपल्याला किती, u डिवाइड बाय v cos थीटा. आता u ची किंमत किती आहे, u 600 डिवायडेड बाय u 200 आहे आणि v 600 म्हणजेच 1/3 आले. 1/3 कॉस थीटाची किंमत. आता साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. तर साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा. हे कशासाठी काढून घेत आहे मी, की आपल्याला आता पुढे फॉर्म्युल्यात ठेवायचं आहे. 1/9 इज इक्वल टू 9 minus 8 divided by 9 is equal to 9 minus 1 divided by 9 म्हणजे 8 divided by 9. हे साइन स्क्वेअर थीटाची किंमत आली बेटा. आता साइन स्क्वेअर थीटाची किंमत आली तर हाईट आपल्याला काढायचं आहे यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा अपॉन 2j. पाहता यू स्क्वेअर किती, यू स्क्वेअर म्हणजे 200 इंटू 200
इंटू 8/9 डिवाइड बाय 2 इंटू जी 10. हे 0 इथं कॅन्सल, हे इथं 10, इथं किती आलं हे 10. म्हणजे इथं व्ही येईल बेटा, होरिझंटल वेलॉसिटी. म्हणून किती येतं 600चं 636 आणि पुढे 00 10 हे आलं का लक्षात. तर आता इथं जर 36 आहे, हे 2 कॅन्सल्स, याच्याशी 4 आलं आणि 10 इथं कॅन्सल झालं बेटा. मग आता किती झालं 9 चौक 36 आणि मग इथं 4 चौक 16 आणि पुढे 3 0 1 2 3 दॅट इज इक्वल टू 16,000 म्हणजेच किती आलं H इज इक्वल टू 16 किलोमीटर. H इज इक्वल टू 16 किलोमीटर. काय म्हणलेलं आहे आपल्याला, अँड एअरक्राफ्ट फ्लाईंग होरिझंटली ॲट ए सर्टन ॲट हाईट ऑफ 2 किलोमीटर. हे 2 किलोमीटर हाईटहून असा चाललेला आहे विथ ए स्पीड ऑफ 200 मीटर पर सेकंड. पासेस डायरेक्टली ओव्हरहेड. म्हणजे आता इथं एक गन घेऊन वाटकलेलं एक पर्सन असेल, व्यक्ती असेल आणि तो डोक्यावरून चाललेल्या प्लेनला उडवायचा आहे. तर त्यासाठी त्यानं काय केलेलं आहे, गन थिटा अँगलनं आपण हॉरिझॉन्टली केलं आहे. त्याची इनिशियल वेलॉसिटी, मजल वेलॉसिटी म्हणजे कोणती असते, बुलेटची वेलॉसिटी, सेलची वेलॉसिटी, ज्यातून तोफ गाळा किंवा तो गनपासून जे मिळणारं सेल असेल तर त्याची वेलॉसिटी आहे ती किती 600 मीटर पर सेकंद दिलेलं आहे. मे हिट द प्लेन ॲट, कोणत्या हाईटला ती मीट होईल असं विचारलेलं आहे. मग मी काय केलं, या ठिकाणी होरिझॉन्टल डिस्टन्स कव्हर्ड बाय द प्लेन आणि होरिझॉन्टल डिस्टन्स कव्हर्ड बाय द सेल हे दोन्हीचे इक्वेट केलं. तेवढाच वेळ लागतो दोन्हीला. हे होरिझॉन्टल टाईम कॅन्सल झालं म्हणजे UT इज इक्वल टू V कॉस थिटा, टी कॅन्सल आणि कॉस थिटाची किंमत V/U आहे. आपल्याला साईन थिटा फॉर्म्युला कन्व्हर्ट करायचं आहे कारण H इज इक्वल टू इथं काय साईन स्क्वेअर थिटा आहे. म्हणून मी काय केलं, कॉस थिटाची ही किंमत 1/3 आली. साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 आहे. साईन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा, 1 मायनस 1/9. तर हे आलं साईन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 8/9 आणि हा मात्र इथं व्ही आहे ना, ही व्ही आहे, याचा एक कॉम्पोनंट होरिझॉन्टल डायरेक्शनला जो वर्टिकल जो आहे ना, H काढत असताना वर्टिकल कॉम्पोनंट तो V² साईन स्क्वेअर थिटा डिवाइड बाय 2G. सिम्बॉलमध्ये कन्फ्यूज करू नका. मग आता V² म्हणजे किती दिलं आहे 6 स्क्वेअर 36 आणि पुढे 2 0, हे 1 आणि इथं एक 2 0 घेतला. आता हे 10ला हे 0 कॅन्सल झालं, हे 2 इथल्या 8ला कॅन्सल केलं, 4 इथं आलं, डिवाइड बाय 9 9 चौक 36 आणि पुढे. दॅट इज द रिझल्ट ऑफ धिस न्यूमरिकल. या न्यूमरिकलचा रिझल्ट इथं तुम्हाला दिसलेला असेल. आलं का बेटा लक्षात. आता पुढे नेक्स्ट पहा, या ठिकाणी प्रॉब्लेम नंबर 43. अ बॉय थ्रोज अ बॉल विथ ए स्पीड ऑफ. एक मुलगा काय केलेला आहे, बॉल थ्रोन केलेला आहे, त्याची स्पीड किती आहे 10 मीटर पर सेकंद आहे. ॲट ॲन अँगल ऑफ 30 डिग्री विथ द होरिझॉन्टल, द रूप ऑफ 10 मीटर, H इज इक्वल टू 10 मीटर हाय बिल्डिंग. हाऊ फार फ्रॉम द थ्रोईंग पॉईंट विल द बॉल बी ॲट द सेम हाईट ऑफ 10 मीटर फ्रॉम द ग्राउंड. पाहता हे 10 मीटर हे ग्राउंड आहे G आणि हे तुम्हाला दिलेलं आहे 10 मीटर. आता इथून असं वर फेकलेलं आहे आणि परत 10 मीटरलाच, म्हणजे कुठं हे 10 मीटरलाच आहे. म्हणजे आपल्याला विचारलं आहे रेंज, त्याची इनिशियल वेलॉसिटी दिलेली आहे U आपल्याला आणि हा अँगल थिटा असेल तर आपल्याला रेंज काढायचं आहे. थोडं कोड्यात टाकून विचारलेलं आहे पण क्लिअर झालं पाहिजे. R इज इक्वल टू U² अपॉन G साईन ऑफ 2 थिटा.
तर पहा यू किती, इनिशियल वेलॉसिटी 10 इंटू 10 डिवाइड बाय 10 इंटू साइन ऑफ 2 इंटू 30, हे कॅन्सल, 10 इंटू साइन ऑफ 60 अँड दॅट इज इक्वल टू 10 इंटू साइन 60 रूट 3/2 म्हणजे 0.8660 अँड दॅट इज इक्वल टू 8.660 मीटर रेंज बेटा. आता साइन ऑफ 60 इज इक्वल टू रूट 3/2 इज इक्वल टू 1.732 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू 0.8660. ही किंमत इथं डायरेक्ट घेतली होती. तरी पण तुम्हाला लक्षात येईल, परत मी इथं वर्कआउट करून दाखवले बेटा. न्यूमरिकल इथं क्लिअर झाला पाहिजे. कुठून, जेमिनीवरून नाही, 10 मीटर हाईटवरून फेकलेलं आहे आणि 10 मीटर हाईटच्या पॉईंट टॉप प्रोजेक्शनलाच किती डिस्टन्स हॉरिझॉन्टल कव्हर्ड केलेलं आहे हे तुम्हाला इथं विचारलेलं आहे. आता हॉरिझॉन्टल डिस्टन्स म्हणजे काय असतं, रेंज आहे आणि ती रेंज आपल्याला इथं काढायची आहे बेटा. आता नेक्स्ट न्यूमरिकल त्यानंतर पुढे जे असेल तो हा न्यूमरिकल तुम्ही पाहता 44मध्ये बेटा. हां, लक्ष द्यावर. अ पार्टिकल इज प्रोजेक्टेड व्हर्टिकली अपवर्ड विथ वेलॉसिटी ऑफ, म्हणजे इनिशियल वेलॉसिटी जी आहे 10 मीटर पर सेकंद, राईट. द वेलॉसिटी ऑफ द पार्टिकल when it again reaches the point of projection after 2 seconds, small t is equal to 2 सेकंदामध्ये reaches the point of projection, म्हणजे जिथून तो असा, आता फिगर काढूनच क्लिअर करत झाला, इथून याला प्रोजेक्ट केला आणि तो 2 सेकंदानंतर परत इथं आलेला आहे आणि तर त्याची वेलॉसिटी किती असेल. आता हे जी वेलॉसिटी तुम्हाला दिलेली आहे ही किती आहे असेल, 10 मीटर पर सेकंद, राईट. आणि मग या पॉईंटची वेलॉसिटी विचारलेली आहे. आता इथं काय, व्ही इज इक्वल टू यू, व्ही इज इक्वल टू यू प्लस 80 आपण घेतो, व्ही इज इक्वल टू यू प्लस 80, व्ही इज इक्वल टू यू प्लस 80. आता तो काय खाली येत आहे म्हणजे मायनस व्ही इज इक्वल टू, आता ही यू वर जात आहे किती 10 आणि मायनस जी किती आहे जी 10 इंटू टाइम 2 अँड मायनस व्ही इज इक्वल टू 10 आणि मायनस 20 इज इक्वल टू मायनस 10 मायनस व्ही आणि व्ही इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंद. ही जी फायनल वेलॉसिटी आलेली आहे, किती सेकंदानंतरची ती फायनल वेलॉसिटी आलेली आहे, 2 सेकंदानंतर फायनल वेलॉसिटी विल बी 10. ऑप्शनमध्ये आपल्याला इथं 10 दिलेला आहे बेटा. हां, चला त्यानंतर आता पुढचा न्यूमरिकल पहा. सिंपल न्यूमरिकल नेक्स्ट जो असेल, अ प्रोजेक्टाईल इज प्रोजेक्टेड सो दॅट इट अटेन्स अ मॅक्झिमम हाईट एच इज इक्वल टू 25 मीटर. व्हॉट इज द मॅक्झिमम रेंज, आर मॅक्स काढायचा बेटा तुम्हाला ऑफ द प्रोजेक्टाईल. माहीत आहे तुम्हाला, आर मॅक्स इज इक्वल टू 4h, आर मॅक्स इज इक्वल टू 4h. तर तुम्हाला काढायचा आहे आर मॅक्स 4 इंटू 25 अँड दॅट इज इक्वल टू 100 मीटर. शॉर्टकट फॉर्म्युला वापरायचा आणि रिझल्ट याचा जो येतो तो 100 मीटर आलेला बेटा. आता त्यानंतर पुढचा न्यूमरिकल जो असेल, पुढचा न्यूमरिकल, projectile is projected at an angle theta with the horizontal if the maximum height attained by the projectile is h is equal to 25 meter
अँड रेंज आर इज इक्वल टू 100 मीटर. तर थीटा बरोबर किती? थीटा बरोबर किती? हां, कोणता फॉर्म्युला आठवा? आर टॅन थीटा इज इक्वल टू 4AH. कोणतं रे? रतन चोर आहे असं म्हणलेला होता फॉर्म्युला मी. तर रतन आर टॅन थीटा इज इक्वल टू 4AH. हां, आता आरची किंमत किती दिलेली आहे तुम्हाला? 100. टॅन थीटा इज इक्वल टू 4 इंटू 25. 100 टॅन थीटा इज इक्वल टू 100. टॅन थीटा इज इक्वल टू 100. थीटा काय 100 कॅन्सल झालं, 1 आलं. टॅन थीटाची किंमत 1 असेल तर थीटा इज इक्वल टू किती? टॅन इन्व्हर्स ऑफ 1 अँड दॅट इज इक्वल टू 45 डिग्री. टॅन इन्व्हर्स ऑफ 1 आणि टॅन इन्व्हर्स ऑफ 1 याची किंमत जी येते ती किती आली बेटा? 45 डिग्री. चला आता पुढे नेक्स्ट न्यूमरिकल. चला आता प्रॉब्लेम नंबर 47. चला प्रॉब्लेम नंबर 47मध्ये काय दिलेलं आहे पहा बरं, वाचा. A projectile is projected at an angle theta is equal to 60 degree with the horizontal and with a velocity किती आहे? v is equal to 30 meter per second. Initial velocity जी असेल ती किती? 30 meter per second. The velocity of the projectile at the highest point. Velocity v हायेस्ट पॉईंटला आपल्याला काढायचं आहे बेटा. हां, काय सांगा बरं? हायेस्ट पॉईंट असा जर ट्रॅजेक्टरी तुम्ही काढलात, ट्रॅजेक्टरी जर काढलात तुम्ही, कारण आयडिया क्लिअर झाल्याशिवाय प्रॉब्लेम असे आकडे बदलून चेंज होत असतील तर क्लिअर झालं पाहिजे. हां, आता पहा बेटा, हे अशा टाईपचा न्यूमरिकल. हे या ठिकाणी जे असेल या हायेस्ट पॉईंटला जी वेलॉसिटी असते ती कोणती असते? यू कॉस थीटा असते. म्हणजे व्ही हायेस्ट पॉईंट इज इक्वल टू यू कॉस थीटा. आणि व्ही हॉरिझॉन्टल वेलॉसिटी, व्हर्टिकल वेलॉसिटी किती असते? 0 असते. आणि जर त्या पॉईंटच्या व्यतिरिक्त कुठेही घेतलात, समजा या ठिकाणी वगैरे घेतलात असं असं कोणत्याही पॉईंटला, तर ही वेलॉसिटी तेवढीच असते, मात्र इथं व्हर्टिकल कॉम्पोनंट. आणि आपला जो असेल हे यू, हे इथं यू साईन थीटा असते आणि इथं यू कॉस थीटा असतो. हे लक्षात घ्या. आणि हे यू हा अँगल हॉरिझॉन्टलशी केलेला थीटा. आता इथंसुद्धा तसंच येतं. कोणत्याही पॉईंटला, फक्त हायेस्ट पॉईंटला जर सोडलं, आता हे काय येणार? यू साईन थीटा बेटा इथं. आणि इथं यू कॉस थीटा. हा यू कॉस थीटा थ्रोआउट मोशन कॉन्स्टंट असतो. आणि इथं आपली इनिशियल वेलॉसिटी जी असेल ती इनिशियल वेलॉसिटी ही यू असते. यस, हॉरिझॉन्टलशी केलेला अँगल थीटा असतो. म्हणून तुम्हाला इथं मी सांगितलं, तर आपल्याला विचारलं यू कॉस थीटा आहे. यू किती दिलेलं आहे तुम्हाला? 30 इंटू कॉस ऑफ 60 दॅट इज इक्वल टू 30 इंटू कॉस 60ची किंमत किती? 1/2 दॅट इज इक्वल टू 15 मीटर पर सेकंद. 15 मीटर पर सेकंद इज द रिझल्ट ऑफ दिस न्यूमरिकल. आता त्यानंतर बेटा पुढे प्रॉब्लेम नंबर 48. चला 48 नंबरचा न्यूमरिकल पहा. द हॉरिझॉन्टल रेंज ऑफ ए प्रोजेक्टाईल फिक्स्ड ॲट अन अँगल ऑफ 15 डिग्री थीटा 1 इज इक्वल टू 15 डिग्री. आणि तो R1 रेंज दिलेला आहे 50 मीटर. if it is fired with the same speed at an angle of
थीटा टू इज इक्वल टू 45 डिग्री, तर R2 बरोबर किती? इनिशियल वेलॉसिटी आणि ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय आहेत? कॉन्स्टंट. काय फॉर्म्युला आपला? सरळ तुम्हाला R2/R1 इज इक्वल टू U²/G डिवाइड बाय U²/G. हे असं साइन ऑफ 2θ2 डिवाइड बाय साइन ऑफ 2θ1. हे U²/G कॅन्सल. साइन ऑफ 2θ2 डिवाइडेड बाय साइन ऑफ 2θ1 इज इक्वल टू साइन ऑफ 2 into 45 डिवाइडेड बाय साइन ऑफ 2 into किती? 15. and this is equal to R2/R1 is equal to काय आलं? साइन 90 अपॉन साइन ऑफ 30 इज इक्वल टू साइन 90 किती? 1. साइन 30 1/2 and therefore R2 is equal to R1 divided by 1/2 is equal to सांगा हे किती येतं? R1ची किंमत दिली आपल्याला 50 into 2 is equal to 100 मीटर. रेंज किती असणार? मॅक्झिमम रेंज असणार. रेंज हे किती? मॅक्झिमम 45 डिग्रीला 100 असेल, 100पेक्षा जास्त असू शकत नाही. हे मॅक्झिमम रेंज आहे. आता त्यानंतर नेक्स्ट न्यूमरिकल. चला पटपट प्रॉब्लेम सॉल्व करूया आपण. प्रत्येक प्रॉब्लेम आपल्याला वेगळा एक्सपिरियन्स देऊन जातो. आता 49 नंबरचा न्यूमरिकलमध्ये काय दिलेलं आहे पहा बरं. अ बॉल ऑफ मास. आपल्याला मासची गरज नाही. डाटामध्ये काही दिलेलं असेल तर ठीक आहे, गरज असेल तर घ्या, नसेल तर सोडून द्या. इज थ्रोन विथ ए वेलॉसिटी V इज इक्वल टू किती आहे बेटा? इनिशियल वेलॉसिटी U 10 मीटर पर सेकंड ॲट ॲन अँगल थीटा इज इक्वल टू 60 डिग्री with the horizontal. The velocity of the ball at the highest point of the projection is. Velocity of the ball at the highest point of projection काय असते? आत्ताच तुम्हाला सांगितलं होतं मी. सांगा बरं मला. x horizontal is equal to U cos theta and that is U किती आहे? 10 cos of 60 and this is equal to 10 into cos 60 ची किंमत हाफ, that is equal to 5 meter per second. 5 meter per second is the result of this numerical. या न्यूमरिकलचा रिझल्ट जो असेल तो किती आलेला आहे? 5 मीटर पर सेकंद. जे प्रॉब्लेम्स अत्यंत साधे सोपे असतात. आता यामध्ये बेटा हे काय दिलेलं आहे सांगा बरं मला. हा न्यूमरिकल बॉल ऑफ मास 100 ग्रॅम इज थ्रोन विथ ए वेलॉसिटी U इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड, राईट, ॲट ॲन अँगल थीटा इज इक्वल टू 60 डिग्री विथ द हॉरिझॉन्टल. आता व्हर्टिकल सी म्हणलं तर 90 डिग्रीमधून ते सबट्रॅक्ट करायचं. हॉरिझॉन्टल सीच घ्यायचं नेहमी थेरीमध्ये. एखाद्या प्रॉब्लेममध्ये जर व्हर्टिकल सी केलेला अँगल म्हणला तर तो 90मधून सबट्रॅक्ट करायचा, म्हणजे राहिलेला तो हॉरिझॉन्टल सी असतो. अँड व्हर्टिकल कॉम्पोनंट ऑफ द वेलॉसिटी ऑफ द बॉल ॲट द हायेस्ट पॉईंट ऑफ द ट्रॅजेक्टरी इज. हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल कॉम्पोनंट दोन्हीही विचारलेलं आहे. म्हणजेच तुम्हाला UY हॉरिझॉन्टल म्हणले अगोदर x घेऊया. UX इज इक्वल टू U cos theta that is 10 into cos 60 is equal to 10 into 1/2 is equal to 5 meter per second. आणि UY is equal to U sin of theta is equal to सांगा आता 10 into कोणत्या पोझिशनला?
thrown with the velocity at an angle 60 degree with the horizontal. The horizontal and vertical component of velocity of the ball at the highest point ला vertical velocity किती असते? 0 असते. vertical velocity highest पॉईंटला किती असते? 0 असते. म्हणजे इथं जे असेल तर साइन ऑफ, आता हे या फॉर्म्युलेच्या ॲज हॉरिझॉन्टलला कसं आलं, हे थ्रोट मोशन कॉन्स्टंट असते, हे 5 मीटर पर सेकंड, आणि याचा व्हर्टिकल कंपाऊंड सतत बदलत राहतो. टॉप पोझिशनला वेलॉसिटी किती असते? 0 असते बेटा. टॉप पोझिशनला वेलॉसिटी 0, म्हणजे आता 5 मीटर पर सेकंड अँड 0. हा ऑप्शन तुम्हाला सी दिलेला आहे, तो राईट ऑप्शन या प्रॉब्लेम नंबर 50चं आन्सर जे असेल दॅट इज हिअर. आता त्यानंतर पुढचा न्यूमरिकल जो असेल तो आपण सॉल्व करूया. पहा न्यूमरिकल कोणता असेल? पहा बेटा, आता हा 51 नंबरचा न्यूमरिकल. मॅक्झिमम रेंज ऑफ ए प्रोजेक्टाईल इज आर मॅक्स इज इक्वल टू 10 मीटर. what will be its maximum range? आर मॅक्स 1 झालं, इथं 2 काढायचं आहे बेटा. if its velocity of projection is double, u2 is equal to 2 times u1. तर आर मॅक्स 2 काढायचं आहे. फक्त काय बदललेलं आहे सांगा मला, काय बदललेलं आहे? इनिशियल वेलॉसिटी डबल केलेला आहे. अँगल ऑफ प्रोजेक्शन बदललेला नाही. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि तो दोन्ही कॉन्स्टंट आहे. फक्त बदल कशामध्ये केलेला आहे? आपल्याला वेलॉसिटी डबल केलेला आहे. तर रेंज किती होईल? हां सांगा बरं, कोणता फॉर्म्युला आपला? आपल्याला माहीत आहे आर इज इक्वल टू मॅक्झिमम, आर मॅक्स इज इक्वल टू यू स्क्वेअर अपॉन जी, राईट. तर बेटा आर मॅक्स 2 डिवायडेड बाय आर मॅक्स 1 इज इक्वल टू u2 स्क्वेअर डिवायडेड बाय जी आणि भागिले उलटून गुणिले जी डिवायडेड बाय u1 स्क्वेअर. हे दोन कॅन्सल झाले. मग आपल्याला काय आलं? u2ची किंमत 2 टाइम्स u1 याचा स्क्वेअर डिवाइड बाय u1 स्क्वेअर इज इक्वल टू 4u1 स्क्वेअर डिवाइड बाय u1 स्क्वेअर, आणि हे कॅन्सल झालं, इज इक्वल टू 4. तर आर मॅक्स 2 इज इक्वल टू 4 इंटू आर मॅक्स 1, आणि 4 इंटू आर मॅक्स 1ची किंमत किती? 10. दॅट इज 40 मीटर इज द रिझल्ट ऑफ धिस न्यूमरिकल. हा जो न्यूमरिकल आपण इथं सॉल्व केलेला आहे, या न्यूमरिकलचा रिझल्ट किती आलेला आहे? रिझल्ट 40 मीटर. लक्षात आलं की बेटा? आर मॅक्स इज इक्वल टू यू स्क्वेअर अपॉन जी फॉर्म्युला आहे. आर मॅक्स इज इक्वल टू यू स्क्वेअर अपॉन जी फॉर्म्युला आहे. आणि आपल्याला अँगलचा काही प्रश्नच आहे. मॅक्झिमम म्हटल्यानंतर अँगल किती असतो? 45 डिग्री असतो. आर मॅक्स केव्हा असेल? रेंज ऑफ ए प्रोजेक्टाईल इज मॅक्झिमम फॉर ॲन अँगल ऑफ प्रोजेक्शन ऑफ 45 डिग्री असतो. म्हणजे ते गरजच नाही. आर मॅक्स म्हटलं तर यू स्क्वेअर अपॉन जी डायरेक्ट फॉर्म्युला घ्यायचा, आणि मग या ठिकाणी हे दोन कम्पेअर केलात, आपण रेशो घेतला दोघांचा, आणि डायरेक्टली आपल्याला रिझल्ट येऊन जाईल बेटा. चला आता नेक्स्ट न्यूमरिकल त्याच्या पुढे जो असेल, चला बेटा नेक्स्ट न्यूमरिकल पुढे. प्रोजेक्टाईल इज प्रोजेक्टेड वर्टिकली अपवर्ड्स. द टाइम ऑफ असेंट ऑफ द प्रोजेक्टाईल इज 2 सेकंड. टाइम ऑफ असेंट is 2 seconds. The time of descent of the projectile is, time of descent of the projectile is. हां सांगा बरं, थोडा वेळ देतो, विचार करून सांगा मला. कारण एक स्टेटमेंट तुम्हाला इथं आठवलं पाहिजे. कोणतं स्टेटमेंट तुम्हाला आठवलं पाहिजे बेटा? की थिअरी जेव्हा मी शिकवत होतो त्यावेळेस तुम्हाला एक वाक्य सांगितलं होतं. कोणतं वाक्य सांगितलं होतं? ट्रेस युअर माइंड. थोडं माइंडला ट्रेस द्या, म्हणजे तुम्हाला लक्षात येतं, रिकॉल होतं का नाही मला टेस्ट करायचं आहे. कोणतं होतं?
तर तुम्हाला मी सांगितलं होतं टाईम ऑफ असेंट इज इक्वल टू टाईम ऑफ डिसेंट, म्हणजेच तुम्हाला किती 2 सेकंद याचा आन्सर. तर टाईम ऑफ फ्लाईट इज इक्वल टू टाईम ऑफ असेंट प्लस टाईम ऑफ डिसेंट, असं हा एक फॉर्म्युला दिला होता. म्हणजे काही काही वेळेस काय छोटे प्रॉब्लेम असतात, पहिल्या उत्तर आपल्या नजरेत बसलं पाहिजे, नाहीतर कुठंतरी कॅल्क्युलेशन वेगळं करत बसायचं नाही. टाईम ऑफ असेंट म्हणून इथं लिहून देतो तुम्हाला, टाईम ऑफ असेंट इज इक्वल टू टाईम ऑफ डिसेंट, आणि टाईम ऑफ फ्लाईट काय असेल, टाईम ऑफ असेंट इज इक्वल टू टाईम ऑफ डिसेंट इज इक्वल टू हाफ ऑफ द टाईम ऑफ फ्लाईट. हाफ ऑफ द टाईम ऑफ फ्लाईट म्हणजे टाईम ऑफ फ्लाईटच्या हाफ ऑफ द टाईम ऑफ फ्लाईट झालं बेटा. ओके, सो दॅट नेक्स्ट न्यूमरिकल आता पुढचा आपण पाहूया. हां, 53 नंबर. द मॅक्झिमम रेंज ऑफ ए प्रोजेक्टाईल ऑफ मासची काही गरजच नाही या टॉपिकमध्ये. पुढे टॉपिक आपल्याला फोर्स आहे, त्याच्यामध्ये मासची गरज असते. 1 kg फायर्ड ॲट एन अँगल थीटा इज इक्वल टू 45 डिग्री विथ द हॉरिझॉन्टल इज आर मॅक्स इज इक्वल टू 50 मीटर. इफ अ प्रोजेक्टाईल ऑफ मास, हे M1 घ्या, दुसऱ्या प्रोजेक्टाईलचं मास M2 2 kg इज फायर्ड ॲट अन अँगल ऑफ, म्हणजे थीटा इथं जो असेल 1, दुसरासुद्धा अँगल थीटा 2 इज इक्वल टू 45 डिग्रीज आहे. 2 kg इज फायर्ड ॲट अन अँगल ऑफ 45 डिग्री विथ द हॉरिझॉन्टल. देन द मॅक्झिमम रेंज ऑफ द प्रोजेक्टाईल इज किती असेल सांगा बरं, पटकन. तर याचा आन्सर जे असेल आर मॅक्स इज इक्वल टू 50 मीटर. का? रेंज इज इंडिपेंडंट ऑफ मास ऑफ ए प्रोजेक्टाईल. रेंज इज इंडिपेंडंट ऑफ mass of a projectile. Range is independent of mass of a projectile, and this completes the numericals. Now we learn, that is the next numericals. आणखीन काही न्यूमरिकल आता एक्झाममधले असतील, फक्त एक्झाममध्ये न्यूमरिकल्स असतील ते एक पिरियडला फक्त न्यूमरिकल घेतो मी, एक्झाममध्ये विचारलेले जेवढे असतील तेवढे. आणि मग आपल्याला खूप म्हणजे किती झाले, जवळपास 4 टॉपिक आपण कंप्लीट केलेलं आहे. आता एक यातला जो आर्टिकल आहे तो म्हणजे इथं एक आर्टिकल आहे, पण आपल्या स्टेट बोर्डाला ते 12वीला सर्क्युलर मोशन नावाचा एक टॉपिक आहे. पहा ना, CBSEचा सिलेबसमध्ये कसं आहे, आपल्या स्टेट बोर्डाचं एक टॉपिक बरोबर CBSEचं एक आर्टिकल आहे, आणि मग त्याला कमीत कमी 10 ते 15 व्हिडिओ आपल्याला लागतील. एक तास जर आपण घेतलं तर तो टॉपिक आहे. मग तो टॉपिक घ्यायचं का फोर्स घ्यायचा, थोडा याचा विचार करत आहे मी. तुम्हाला कदाचित तो जर सर्क्युलर मोशन टॉपिक घेतला तर तो 12वीचाच टॉपिक आहे आपल्या स्टेट बोर्डाचा, पण CBSE बोर्डाला तो 11चा टॉपिक आहे. हेही नोट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. आणि मग आपण इथं थांबूया.